जी आहे पक्षात आमच्या ती झुकणार नाही. टाका ना तुरुंगात. तुम्ही किती दिवस टाकणार तुरुंगात? टाकून झालं एकदा, परत टाका. एकदा टाकून झालाय, परत टाका. रवींद्र वायकर सुद्धा आज चालले आहेत. आज किशोरीताई पेडणेकर चाललेले आहेत. यशवंत जाधव आहेत तिथे. त्यांना पण तुरुंगात टाकणार होतात. आज तुमच्या बाजूला बसलेत ना. असे किती नावं घ्यायची? भावना गवळी जामिनावर सुटल्या ना ईडीच्या. आज कोणाबरोबर आहे? किती नावं घेऊ आणि किती नावं घ्यायची? काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधली आणि आता जनता दल युनायटेड मधली. जनता दल युनायटेडचे नितीश कुमार जे गेले आहेत, त्यांच्या पक्षाच्या ट्रेझररवरती ईडीने रेट टाकल्या होत्या 10 दिवसापूर्वी. तुम्हाला माहिती आहे का? जेडीयूच्या संबंधित त्यांचे जे आर्थिक लागेबांधे आहेत त्याच्यामध्ये ट्रेझरर सह अनेकांवर ईडीच्या रेड पडल्याची माझी पक्की माहिती. हे घाबरले. काही लोक घाबरून जात आहेत. आम्ही नाही घाबरत. बघू ना, आमचं पण सरकार येईल ना, तेव्हा हिशोब तुम्हालाही द्यावा लागेल. या सगळ्या कृत्यांचा हिशोब तुम्हाला द्यावा लागेल. आणि कारवाया काय करायच्या त्या करून टाकायच्या. फासावर लटकायच्या, फासावर लटकवून टाका. किती बघा, हा देशाचा लढा आहे. देशातल्या हुकुमशाही विरुद्ध आम्ही लढतो. त्याच्यावेळी आम्ही मागे हटणार नाही. खोट्या कारवाया होत असतात. ब्रिटिशांनी केल्या, आणीबाणीत झाल्या. तुम्ही करा. तुम्ही डरपोक का? तुम्ही आम्हाला घाबरताय म्हणून तुम्ही आम्हाला खोट्या प्रकरणामध्ये गुंतवताय. तर